नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई इंदूला खाऊ देत असतात आणि हे सगळं बघून शकुंतला आणि नारायणी खूपच कौतुकाने मोठ्या बाई आणि इंदूकडे बघत असतात. आता शकुंतला नारायणीला म्हणते की मोठ्या बाईंना इंदूविषयीची माया वाटायला लागले, ते बघून खूप बरं वाटतंय ना गं. यावर नारायणी म्हणते की हो ना गं, मला तर स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की आई इंदूशी एवढं चांगलं वागेल म्हणून. तर आता इकडे मोठ्या बाई इंदूला म्हणतात की इंद्रायणी, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. इंदू विचारते की काय आणलंय. मोठ्या बाई म्हणतात की तुझं एकादशीचं कीर्तन झालं की मग सरप्राईज देणार. आता तितक्या तिथे पप्या मोठ्या बाईंना आवाज देत तिथे येतो. मोठ्या बाई विचारतात की बोल, काय काम होतं. तेव्हा पप्या सांगतो की ते आप्पांनी तुम्हाला बोलवले, मंदिर कम्युनिटीची मीटिंग होती ना. तेव्हा मोठ्या बाई सांगतात की येते म्हणून सांग त्यांना. आता पप्या म्हणतो की नाही, त्यांनी अर्जंट बोलवले, आता तुम्हाला घेऊनच ये म्हणून सांगितले. आता हे ऐकून मोठ्या बाईंना थोडासा राग येतो आणि त्या म्हणतात की असं म्हणाले का ते. आणि ते पप्याला म्हणतात की तुझं काम होतं ते तू केलंस, आता तू जा, मी येते थोड्या वेळाने. आणि तसंही मी गेल्याशिवाय मीटिंग काही सुरू होत नाही, जा आप्पांना सांग येते म्हणून. तेव्हा पप्या तिथून निघून जातो. तर इकडे मंदिरामध्ये सर्वजण जमलेले असतात आणि मोठ्या बाईंची वाट पाहत असतात. आता आप्पा चिडून म्हणतात की कधीही मोठ्या बाई वेळेत येत नाही आणि आपण सुरू करूया आता. तेव्हा बाळंभट म्हणतात की आप्पा, मी काय म्हणतो, आपण थोडा वेळ वाट पाहायची का त्यांची. तेव्हा गावातील काही जण म्हणतात की नाही, वाट पाहून पाहून माले मास्तर निघून गेले, आता आपण जास्त वेळ नको लावायला, आपण आपलं सुरू करूया. तेव्हा आप्पा सांगतात की व्यंको महाराजांनी इंदूचं कीर्तन ठेवायला परवानगी दिलेली नाही आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की एकादशीला साळगावकर महाराजांचंच कीर्तन होईल, यात बदल होणार नाही. हे ऐकून बाळंभट म्हणतात, अहो आप्पा, पण त्या दिवशी मोठ्या बाईंनी सांगितलं ना की इंदूचं कीर्तन करायचं आहे म्हणून, आणि आपण फळ्यावर पण लिहिले, सगळ्या गावात चर्चा पण झाले, सगळीकडे बातमी पण पोहोचली आहे आणि इंदूचं कीर्तन सगळ्यांना आवडतंच. तेव्हा आप्पा म्हणतात की मान्य आहे, पण एका गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतंय. व्यंको महाराजांनी स्पष्ट नकार दिला असताना इंदूच्या कीर्तनाचा घाट घालणं हे योग्य नाही दिसत. आणि काय आहे, व्यंको महाराज यांनी साळगावकर महाराजांना आधीच कळवलं होतं ना, मग दिलेलं आमंत्रण फिरवणं योग्य नाही आहे. तेव्हा गावाच्या प्रतिष्ठेसाठी व्यंको महाराजांनी सांगितलं तसंच आपल्याला वागलं पाहिजे. तेव्हा बाळंभट म्हणतात की चालतंय आप्पा, आपण इंदूचं कीर्तन पुढच्या एकादशीला ठेवूया आणि आपण सांगू इंदूला, ती ऐकेल. इंदू काय आपल्या घरचीच आहे आणि व्यंको महाराज तिचे गुरु आहेत ना, ते तरी तिचा शब्द कशाला टाकतील. आता आप्पा म्हणतात की ठीक आहे, मी साळगावकर महाराजांना फोन करून तसं कळवतो. आणि रामकृष्ण हरी असं म्हणून ते सगळे जायला लागतात. तेव्हाच तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणतात की चला मीटिंगला सुरुवात करूया. सगळेजण मोठ्या बाईंकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा आप्पा मोठ्या बाईंना सांगतात की आमची बैठक झाली आहे. काय आहे, तुम्हाला यायला उशीर झाला आणि आम्हाला वाटलं की तुम्ही कामात असाल, आणि मग आमची चर्चा सुरू झाली आणि चर्चेतून निर्णय झाला. तेव्हा मोठ्याबाई खूप रागाने सगळ्यांकडे बघायला लागतात आणि विचारतात की काय ठरलं. तेव्हा आप्पा सांगतात की या एकादशीला साळगावकर महाराजांचं कीर्तन होईल, इंदूचं कीर्तन पुढच्या वारीने ठेवूया. तेव्हा मोठ्याबाई विचारतात की का. यावर आप्पा सांगतात की तसं व्यंको महाराजांचा आदेश आहे. काय आहे, व्यंको महाराजांचा फोन आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की इंदूचं कीर्तन पुढच्या वेळेस ठेवूया. यावर मोठ्याबाई म्हणतात की आप्पा, कारणं कशाला देताय. अहो, माझं अनुमोदन आहे. आणि त्या रामकृष्ण हरी असं म्हणून तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. प्रेमनाथ मोठ्याबाईंना विचारतो की हे असं कसं अनुमोदन दिलं तुम्ही. मोठ्याबाई खूपच रागात असतात आणि त्या प्रेमनाथला सांगतात की काही निर्णय परिस्थिती पाहून द्यावे लागतात जावई बापू. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो, पण तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमच्या व्यंकट भाऊजींना काही ना काही खोडा घालतातच ना, त्याचं काय. मोठ्याबाई म्हणतात की जित्याची खोड ना मेल्याशिवाय जात नाही, याचा ना मला काहीतरी इलाज केलाच पाहिजे. आता प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, त्या व्यंकट महाराजांनी त्या कमिटी मेंबरसमोर तुमचा अपमान केला आणि तुम्ही काहीच बोलला नाही. अहो मोठ्या बाई ना, तुम्ही राडा घालायचा ना डायरेक्ट. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की एकदा शेळीची कातडी पांघरल्यानंतर वाघ नक्की काढता येत नाहीत ना, काही दिवस गाडी गोडीत घेऊया. प्रेमनाथ विचारतो की आणि सुपाऱ्यांचं काय. मोठ्याबाई म्हणतात की त्याचं काय, सुपाऱ्या घ्याव्याच लागणार आहेत. आता यानंतर प्रेमनाथ विचारतो की आणि व्यंकट महाराज त्यांचं काय. तेव्हा मोठ्याबाई सांगतात की त्यांच्याशी आता लढावंच लागणार आहे, गोडी गुलाबीत का होईना पण तो लढा देणार मी. बुद्धिबळाच्या पटावर समोरच्यावर अशी मात करायची
करायची की समोरचा बघतच राहायला पाहिजे. तर दुसरीकडे आपण पाहतो की सर्व फंटा गँग मॅचची प्रॅक्टिस करत असतात. आता गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि तो पप्प्याला सांगत असतो की हनुम्याची आणि आपल्या विठूच्या वाडीची ठसन आहे. पप्प्या म्हणतो की तू फक्त सांग कधी अंगावर बसू त्यांच्या, 8 दिवस उठणारच नाही तो. हे सगळं ऐकून सगळेजण खूपच घाबरतात आणि पप्प्याला म्हणतात की पप्प्या नाही असं नाही, तू इथे बस बघू आधी. गोपाळ म्हणतो की अरे एवढं का टेन्शन घेतोयस तू, जरा चिलमध्ये राहा. आणि हाणामारीची ठसन नाहीच आहे आपली, ही गेमची ठसन आहे. अरे मारामारीची जर ठसन असती तर एका बुक्कीतच झोपवलं असतं ना त्याला. तो मला काय म्हणतो माहिती आहे का की तुमच्या विठूच्या वाडीची टीम आणि आमच्या टीमची मॅच घ्या, आम्ही कसं हरवतो बघा तुम्हाला. त्याला मी म्हटलं की आम्ही मॅच घेणार आणि तुझ्या नाकावर टिचून आम्ही मॅच जिंकून दाखवणार. टिंग्या म्हणतो की अरे एवढंच ना, घेऊया मॅच आणि असं हरवूया ना. यावर इम्रान म्हणतो की बाळा एवढं सोपं नाही आहे ते, त्यांना हरवणं काय सोपं आहे का. टिंग्या म्हणतो की मग काय आपण कमी आहे का, विठूच्या वाडीच्या पोरांचा रेकॉर्ड बघ ना तू. गोपाळ म्हणतो की मग काय, अरे टॉपवर आहे आपण एकदम, पण आपल्याकडे पण एक प्रॉब्लेम आहेच की, आपल्याकडे फक्त 2च बॉलर आहेत, मी आणि इम्रान. पप्प्या विचारतो की आणि आदू कुठे. इंदू सांगते की तो गेला आहे अंताजी काकांबरोबर तालुक्याला आणि म्हणते की मला वाटतं की आता टिंग्यालाच बॉलिंग करावी लागेल. पप्प्या टिंग्याला म्हणतो की तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी तुला स्पिन बॉलिंगच्या 2-3 ट्रिक शिकवतो. गोपाळ पप्प्याला म्हणतो की नीट विकेट किपिंग तरी कर आधी आणि शिकव याला मग. आणि तो म्हणतो की पोरींनो याचीसुद्धा कॅचची प्रॅक्टिस घ्या. आणि टिंग्याला म्हणतो की टिंग्या तू टेन्शन नको घेऊ, मी घेईन तुझ्या बॉलिंगची प्रॅक्टिस. तितक्या तिथे आदू येतो आणि म्हणतो की तुम्हाला माहिती नाही आहे का विठूच्या वाडीचा आशिष नेहरा आला आहे. तेव्हा सगळेजण खूप खुश होतात आणि आनंदाने नाचायला लागतात. इम्रान आणि गोपाळ आदूला उचलून घेऊन कोण आला रे कोण आला, विठूच्या वाडीचा वाघ आला असं म्हणून ओरडायला लागतात. आता गोपाळ म्हणतो की आता अजिबात कोणी काळजी करायची नाही, आपला बॉलरसुद्धा आलेला आहे. इंदू विचारते की आदू तू कधी आला. आदू सांगतो की 5 मिनिटापूर्वीच आलो आहे मी, मला नारायणी ताईने सांगितलं की फंटा गँग मॅचची प्रॅक्टिस करत आहे, मग मी लगेच इकडे आलो. गोपाळ म्हणतो की आता आपले खेळाडू रेडी आहेत, आता आपण मॅच जिंकायला रेडी आहे, आता आपण मॅच नाही हारायची, आपण मॅच जिंकून दाखवायची. आपण जर ही मॅच हारलो तर ती पोरं आपल्याला दररोज बोलतील की ही बघा हरलेली पोरं, पण आपण असं होऊ नाही द्यायचं. तर यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की आतोबा काहीतरी काम करत असतात, तेव्हाच हळूच मोठ्याबाई तिथे येतात आणि सुशीलाला आवाज द्यायला लागतात. आता आतोबा सांगतात की सुशीला किराणा आणायला गेले वाण्याकडे आणि विचारतात की काय झालं, काय केलं का तिने परत. मोठ्याबाई म्हणतात की नाही हो त्यांनी काही नाही केलं, त्या काय करणार बिचाऱ्या. सुशीलाबाई म्हणजे गरीब गाय आणि म्हणतात की मला जरा बोलायचं होतं त्यांच्याशी, मी बोलू का की तुमच्याशीच बोलू. आतोबा आश्चर्याने म्हणतात की माझ्याशी बोला की, आणि ते मोठ्याबाईंना बसायला सांगतात. आता मोठ्याबाई म्हणतात की आता बोलून काही उपयोग नाही आहे आणि पिशवीतून एक फ्रॉक काढत म्हणतात की हा फ्रॉक इंद्रायणीसाठी शिवला होता, खास तिला एकादशीच्या कीर्तनानंतर देणार होते. आतोबा फ्रॉक बघतात आणि खूप खुश होतात आणि म्हणतात की कसला गोड दिसेल तिला हा फ्रॉक, खूप खुश होईल बघा, ती रिंगण घालत फिरेल आनंदाने. मोठ्याबाई तुम्ही एक काम करा, हा फ्रॉक तुम्ही तुमच्या हातानेच द्या तिला. आता मोठ्याबाई म्हणतात की आता ती कुठलं रिंगण घालणार आणि मी कधी देणार तिला फ्रॉक, तिचं कीर्तनच कॅन्सल केलं आहे. आतोबा आश्चर्याने विचारतात की कॅन्सल, अहो अख्ख्या गावामध्ये झालं होतं की इंदू कीर्तन करणार आहे म्हणून, आणि माले मास्तरांनी तर मला स्वतः दाखवलं होतं की मंदिराच्या बोर्डवरती इंदूचं नाव, मग असं अचानक कॅन्सल कसं झालं आणि कोणी केलं. मोठ्याबाई हात जोडून म्हणतात की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तिच्या गुरूंनी आमच्या व्यंकट भाऊजींनी कॅन्सल केलं इंद्रायणीचं कीर्तन, थांबवा आणि इंद्रायणीचं कीर्तन थांबवा असं म्हणाले ते. आता आतोबा खूपच शॉक होतात आणि म्हणतात की म्हणजे इंद्रायणीने आता कधीच कीर्तन करायचं नाही असं व्यंकट महाराज म्हणाले. मोठ्याबाई थोडंसं अडखळत म्हणतात की म्हणजे असंच म्हणाले का ते. नाही माझ्या लक्षात नाही आहे, पण आता इंद्रायणीचं कीर्तन नको असं म्हणाले ते. आतोबा म्हणतात की असं का केलं असेल व्यंको महाराजांनी. मोठ्याबाई म्हणतात की आता ते व्यंकट भाऊजींना आणि विठुरायालाच माहिती असेल असं म्हणून त्या तिथून जायला लागतात आणि परत मध्येच थांबतात आणि म्हणतात की शिष्याची चमक वाटली की गुरुला चक्रायला होतं असं म्हणतात, ते खरं असेल का. आणि आतोबांना म्हणतात की तुम्ही माझ्या इंद्रायणीला तेवढा फ्रॉक द्या असं म्हणून ते तिथून निघून जातात. आतोबा थोडेसे टेन्शनमध्ये येतात आणि विचारात पडतात. तर दुसरीकडे आपण पाहतो
फंटा गँगची मॅच सुरू असते. आता पप्प्या कॉमेंट्री करत असतो. लास्ट 4 बॉल्समध्ये 3 रन्स काढायचे असतात. आता इंदू आणि गोपाळ बॅटिंग करत असतात. इंदू एक डॉट बॉल खेळते तेव्हा सगळेजण खूपच टेन्शनमध्ये येतात. गोपाळ इंदूजवळ येतो आणि तिला हळूच म्हणतो की इंदे आता जरा सांभाळून खेळा, आपल्याला 3 बॉल्समध्ये 3 रन्स काढायचेत. आता आपल्यापैकी कोणीही आऊट झालं ना तर आपली डायरेक्ट मॅच हरेल आपण. तू 4-6 मारायच्या नादीच लागू नको, एक रन काढूया आपण, आपल्याला जिंकायचं आहे, म्हणजे जिंकायचंच आहे. दुसरा बॉल पण असाच जातो आणि तिसऱ्या बॉलला इंदू रनआउट होते. आता फंटा गँग मॅच हरते. सगळ्यांना खूप वाईट वाटतं, सगळेजण खूपच नाराज झालेले असतात. इंदू तिथेच डोक्याला हात लावून नाराज होऊन खाली बसते. आता अपोजिट टीम आनंदाने नाचायला लागते आणि ते गोपाळला चिडवायला लागतात. गोपाळला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि तो ओरडून इंदूला म्हणतो की कशाला आली पुढे, पण इंदू काहीच बोलत नाही आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.